हळद रुसली कुंकू हसलं मालिकेमध्ये कृष्णाला पूजाने केलेली सर्व कटकारस्थानं कळलेली असतात आणि म्हणूनच कृष्णा पूजावर आवाज चढवून बोलत असते. कृष्णा म्हणत असतो, ही कटकारस्थानं करून दुसऱ्यांना त्रास देऊन कसला आनंद मिळतो तुला, आणि तेही अशा देवाच्या कार्यक्रमात. कसं आहे ना पूजा, दर महिन्यात कुठला ना कुठला सण येतोच. ते सण कुणी उगाच नाही सुरू केलेत. घरातल्यांना, गावातल्यांना, शहरातल्या लोकांना एकत्र आणतात हे सण. आनंद वाटायला शिकवतात आपले सण. कृष्णा पूजाला सणाचं महत्त्व समजावून सांगते. त्यानंतर कृष्णा म्हणते, तुला मान पाहिजे असेल ना तर सर्वांशी मिळून मिसळून वागायला शिक. समजून झाल्यानंतर कृष्णा पूजाला सक्त ताकीद देते. ही चूक केली आहेस ना ती शेवटची, कारण आता फक्त 2 कानाखाली खाल्ले आहेत, परंतु पुन्हा जर असं काही केलंस ना तर चापकाने फोडून काढेन. पुढे कृष्णा सर्व गावकऱ्यांना पूजा करून घ्यायला सांगते. हे सर्व ऐकल्यानंतर दुष्यंत पुढे येऊन कृष्णाचा हात आपल्या हातामध्ये घेतो आणि म्हणत असतो, कृष्णा तुला किती लागलंय. तुला जर हे सर्व काही माहीत होतं तर तू तो दोरा कशाला घेतलास. परंतु कृष्णाचं म्हणणं असतं की काही दुखणे दुसऱ्यांना धडा शिकवायला सहन करावी लागतात. त्यानंतर दुष्यंत त्याच्यावर प्रेमानेच मलम लावत असतो. पूजा मात्र इकडे रागाने लालबुंद झालेली असते. पुढे दुष्यंत आणि कृष्णा दोघेही आपल्या बेडरूममध्ये बसून बोलत असतात. दुष्यंत म्हणत असतो, तुला जर तिचा खोटारडेपणा सर्वांसमोर आणायचाच होता तर तू तो असाही आणू शकली असतीस ना. परंतु यावर कृष्णाचं म्हणणं असतं की तिचा अगोदरच जर मी कान पिळला असता ना तर तिला त्याचं काही वाटलं नसतं. पण आज लोकांसमोर तिचा खोटेपणा सिद्ध झाल्यामुळे तिला माझा खूप राग आला असणार. आता यापुढे माझ्या वार्तेला जाताना ती 100 वेळा विचार नक्कीच करेल. परंतु दुष्यंत म्हणत असतो, परंतु या सगळ्यासाठी तुला स्वतःला त्रास करून घ्यायची काय गरज होती. कृष्णा म्हणत असते, तुम्ही एवढ्या प्रेमाने मलम लावलत ना मग माझा हात झाला बरा. पुढे दुष्यंत म्हणतो, एवढं सगळं होऊन सुद्धा समर तिला एका शब्दाने काहीही नाही बोलला. त्याला काहीच बोलावं असं वाटलं नाही. कृष्णा म्हणते, लग्न म्हणजे एकमेकांची जबाबदारी घ्यायची असते हे त्यांना अजूनपर्यंत ठाऊकच नाही आहे. आणि अशा नात्याला काय भविष्य असेल सांगता येत नाही. म्हणजे नवरा बायकोचं नातं कसं असावं हे त्या दोघांना कळलेलंच नाही आहे अजून. पूजा मात्र इकडे खूपच चिडलेली असते. पूजा म्हणत असते, कृष्णा या सगळ्या अपमानाचा बदला मी घेऊनच राहणार. थोड्या वेळाने तेथे समर येतो. पूजा समरला विचारत असते, कुठे होतास दिवसभर. समर म्हणत असतो की मी दिवसभर मित्रांसोबत होतो. यावर पूजा म्हणते, मी दिवसभर इथे रूममध्ये होती आणि तू दिवसभर तेथे मित्रांसोबत होतास. पूजा खूपच कांगावा करत असते. यावर समर म्हणत असतो, अगं एवढा आरडाओरडा का करतेस, थोडी शांत हो ना. परंतु पूजा म्हणत असते, नाही शांत होणार. तेथे 4 चौघात कृष्णाने माझा अपमान केला आणि तू काय करत होतास. माठासारखा उभा होतास फक्त. का नाही सपोर्ट केलास तू मला. माझ्या बाजूने का नाही उभा राहिलास तू. यावर समर म्हणत असतो, काय करायला पाहिजे होतं मी. आपण दोघांनी जो कांड केला तो बंब्या असा मोबाईलवर दाखवत होता, बघितलं नाहीस का. परंतु पूजा म्हणत असते, मला त्या पुराव्याशी काहीही देणं घेणं नाही. परंतु कृष्णाने जेव्हा माझ्यावर हात उचलला तेव्हा तू तिचा हात का नाही धरलास, का नाही मला मदत केलीस. म्हणजे कांड आपण दोघांनी करायचे आणि शिक्षा फक्त मी भोगायची. या बोलण्यावर समर म्हणत असतो की तुझं म्हणणं असं आहे की तुझ्याबरोबर मी सुद्धा मार खायला हवा होता. समर रागानेच पूजाला म्हणतो, फालतूच्या अपेक्षा माझ्याकडनं ठेवायच्या नाहीत. यावर पूजा म्हणते, समर तू काय बोलतोयस, तुझं तुला तर कळतंय का. अरे बायको आहे मी तुझी, तुझ्याकडून नाही तर दुसऱ्या कुणाकडून अपेक्षा ठेवणार आहे मी. असं म्हणून पूजा त्याला युजलेस म्हणते. परंतु समर पूजाला म्हणत असतो, युजलेस म्हणायचं नाही हा. कृष्णा इकडे दुष्यंतला म्हणत असते, त्या दोघांचं उभं आयुष्य फक्त आपल्याला त्रास देण्यातच जाणार आहे, परंतु मी त्या दोघांना बरोबर वटणीवर आणणार आहे, बघाच तुम्ही. यावर दुष्यंत कृष्णाची वाहवा करत असतो. कृष्णा म्हणत असते, आपल्या घराची विस्कटलेली घडी मी पुन्हा बसवण्याचा प्रयत्न करते. पुढे कृष्णा बाळजाबाईंबद्दल सुद्धा दुष्यंतला म्हणत असते. बाळजाबाई कशा सुधारल्यात हे ती दुष्यंतला पटवून देत असते. बाळजाबाई आता बदलल्या आहेत, माझी एका आईसारखी काळजी घेत आहेत. त्यांच्यातला हा बदल मी स्वीकारलाय आणि तुम्ही सुद्धा स्वीकारा, असं ती दुष्यंतला म्हणत असते. दुष्यंत इकडे पूजाला म्हणतो, युजलेस जर कोणी असेल तर तू आणि तुझी आई. मी तुझ्याशी लग्न केलंय ते तुझ्या ताटाखालचं मांजर बनून राहिला नाही.
एक काम होतं या घरात यायचं आणि त्या कृष्णाची जिरवायची, परंतु तुला तेही काम जमलं नाही. एक काम कर, बॅग भर आणि चालती हो. हे ऐकून पूजा म्हणत असते, असं कसं बोलू शकतोस तू? समर म्हणत असतो, जे आहे ते स्पष्ट बोलतो मी. तोंडात एक आणि पोटात एक असं नसतं आपलं. आणि बायकोशी तर रोखठोकच बोलतो. पुढे समर पूजाला म्हणतो, काय ग, तुला माझ्यावर प्रेम होतं म्हणून तू माझ्याशी लग्न केलं असं वाटतंय का मला? एवढं मूर्ख वाटतो का मी? तुला फक्त पैसा हवा होता, आयुष्य आराम हवा होता, संपत्तीमध्ये असं लोळायचं होतं म्हणून तू माझ्याशी लग्न केलंस. पुढे स्पष्टपणे समर म्हणतो, पैसा हवा असेल तर थोडासा अपमान सहन करावा लागतो. कृष्णाने केलेला अपमान जर सहन होत नसेल आणि त्याचा राग तू जर माझ्यावर काढत असशील तर थोबाड फोडून ठेवेन, सांगून ठेवतोय. माझ्याशी बोलताना तोंडात साखर आणि डोक्यावर बर्फ ठेवायचा कायम, आणि ते जमत नसेल ना तर ह्यो आवाज मला कायमचा बंद करायला वेळ लागणार नाही, समजलं ना? असं म्हणत समर पूजाचा गळा पकडतो. त्यानंतर थोड्या वेळाने दुष्यंत बाळजाबाईच्या रूममध्ये जातो आणि बाळजाबाईंना थँक्यू असं म्हणतो. दुष्यंत म्हणत असतो, कृष्णाच्या पायाला लागलं म्हणून तुम्ही सगळ्या बायकांना पूजेसाठी घरी बोलवलं. त्यानंतर तो बाळजाबाईंना असं चांगलं वागत राहा असं म्हणत असतो. परंतु तुम्ही चांगलं वागलात म्हणून मी पहिल्याचं सगळं विसरलो असं होत नाही. परंतु तुम्ही पुन्हा जर कृष्णाला त्रास द्यायचा प्रयत्न केला तर माझ्यासारखा वाईटसुद्धा कोणी नाही असं दुष्यंत म्हणतो. दुष्यंत गेल्यानंतर बाळजाबाई खूप खुश होतात. बाळजाबाई म्हणतात, दुष्यंता, तुला माझ्याशी बोलावं वाटलं, माझ्यावर तुझा थोडा का होईना विश्वास बसलाय, हीच माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. कृष्णा म्हणते, तेच बरोबर आहे. प्रत्येक गोष्टीला वेळ द्यावा लागतो. विस्कटलेल्या नात्यांना जर सांध्यात बांधायचं असेल तर थोडा दम धरायचा असतो. बाळजाबाई इकडे खूप खुश असते. ती कृष्णाला भेटायला जाते आणि लगेच कृष्णाला मिठी मारते आणि घडलेला सगळा प्रकार कृष्णाला सांगते. हे ऐकून कृष्णाला सुद्धा खूप आनंद होतो. कृष्णा म्हणते, ते तुमच्याशी बोलायला आले म्हणजे त्यांचा राग हळूहळू कमी होतोय. या सगळ्याचं श्रेय बाळजाबाई कृष्णेला देतात. कृष्णा बाळजाबाईला म्हणते, या सासूच्या मायेमध्ये मला आईची माया भेटू लागली आहे आणि ती मला गमवायची नाही आहे. यावर बाळजाबाई सुद्धा कृष्णाला म्हणते, माझी तुझ्यावरची माया कधी कमी नाही होणार, कधीच नाही. दुसरीकडे समर हातामध्ये सुरी घेऊन विचार करत असतो. एवढ्यात येते पूजा येते. पूजा समरला विचारत असते, समर, तू अजून सुद्धा नाराज आहेस का माझ्यावर? यावर समर म्हणतो, मी तुला या घरामध्ये कशाला आणलंय ते विसरलीस की काय? यावर पूजा म्हणते, नाही, ते विसरले नाही आहे. मी माझ्या परीने प्रयत्न करते आहे ना, पण माझा प्रत्येक डाव उधळला जातोय, त्याला मी काय करू? यावर समर म्हणतो, तुझा प्रत्येक डाव उधळला जातोय त्याचा राग तू जर माझ्यावर काढलास ना, लक्षात ठेव, त्याचा राग तू माझ्यावर काढायचा नाही. आणि तसं पुन्यांदा झालं ना, आणि ठीक आहे, तुला माझ्यावर झालेल्या अन्यायाचा बदला घ्यायला जमत नसेल ना, तर मला तसं सांग, मग मी बघतो मला काय करायचं. पूजा म्हणत असते, तू काही करायच्या आधीच मी काहीतरी केलंय. त्या कृष्णाच्या आयुष्यात आता भलं मोठं वादळ येणार आहे. यावर समर म्हणतो, वादळ? कसलं वादळ? त्यानंतर पूजा आपला प्लॅन समरला सांगते. प्लॅन ऐकून झाल्यानंतर समर पूजाला लगेच जवळ घेतो आणि म्हणतो, वा रे वा माझी मिसेस, तुझ्याकडून हेच ऐकायचं होतं मला. पुढे समर म्हणतो, आता एवढंच सांग, हा जो वादळ आहे तो या घरात केव्हा येणार आहे? दलपत बाळजाबाईला जयकांतच्या डेअरीच्या कामाबद्दल दुष्यंतशी बोला असं म्हणत असतो. बाळजाबाई म्हणत असते, मी लाख सांगेल कृष्णाला, परंतु दुष्यंतने कृष्णाचं ऐकलं तर पाहिजे ना. यावर जयकांतची आई म्हणते, तुमची सत्ता गेल्यापासून तो घरी बसूनच असतो. वसुलीची कामं सुद्धा त्याची बंद झाली आहेत. किती दिवस त्याने असं आयतं खात बसायचं? दलपत म्हणत असतो, लेकाच्या काळजीपोटीच बोलायला लागलोय. इतक्यातच कृष्णा नाश्ता घेऊन आलेली असते. कृष्णा पडणार एवढ्यातच बाळजाबाई कृष्णेला सावरते. समोरून एक साधू येतो आणि तो जोरजोराने म्हणत असतो, वादळ येणार, वादळ येणार. मालिकेच्या पुढील भागात आपण पाहणार आहोत. साधू म्हणत असतो, हे घर उद्ध्वस्त होणार, तुला सावध करायला आलोय. यावर कृष्णा म्हणते, कोण आहात तुम्ही? असं का बोलायला लागलात? साधू म्हणतात, या घराच्या वंशवेलीपासून सगळ्यांची कुंडली माझ्याकडे आहे, पण आजपासून महिन्याभरामध्ये या मुलीकडून 5 चुका होणार आहेत. 5 चुकीनंतर या घरात एका व्यक्तीचा मृत्यू होणार आहे आणि हे विधिलिखित आहे.